मी रिक्वेस्ट केली होती त्यांना 10 लाखापर्यंतची, पण ना त्यासाठी काहीतरी मॉर्गेज ठेवायला लागेल आपल्याला. आणि ह्या घराचे पेपर सुद्धा तुमच्याच नावावर आहेत ना. पण ते म्हणाले की जर तुम्ही माझ्या नावानं पॉवर ऑफ अटर्नी करून दिलीत ना तर 10 लाख लोन सहज मिळेल आपल्याला. अगो म्हणजे घर तुझ्या नावानं करूचा का काय? गौरी आत आहे ना, हळू बोल, हळू. हा. नाही आजी, घर बाबांच्याच नावाने असणार, पण हे घर गहाण ठेवायची ते परवानगी मला देतायत असं जर त्यांनी लिहून दिलं ना तरच मला लोन मिळेल. म्हणजे घर जावई बापूंच्या नावानेच राहतलं ना. हो आजी. बाबा हे सगळे पेपर्स आहेत, नीट वाचून घ्या. नाही पण म्हणजे सह्या वगैरे करायची गरजच आहे का? म्हणजे दुसरा काही मार्ग नाही आहे का? म्हणजे आपण हे सगळे पेपर्स त्यांच्या ताब्यात देऊ शकतो. काय नाही त्याचं की ह्या घराशी माझा संबंध आहे हे कागदोपत्री दाखवल्याशिवाय मला लोन नाही मिळणार. बरोबर बोलते. आणि महत्वाचं म्हणजे गौरी आपल्या नजरेसमोर राहणार आहे, ह्याच्यापेक्षा दुसरं सुख काय असणार नाही का? हो ना. आणि आई, लोनचं काय ग, एकदा फेडायला लागलो ना की फिटेल आपोआप पटकन. हो ना, मी सुद्धा माझा पूर्ण पगार देईन त्यात. सगळं ठीक होईल, काळजी करू नका तुम्ही. सही कुठे करायचं? हो बाबा सांगते. एक इथे करा आणि दुसऱ्या पानावर. एवढंच ना ग? हो. अजून आणि बाबा शेवटच्या पानावर एक आहे. इथे हा. हो हो बाबा. आता उद्याच मी हे पेपर सबमिट करते, दुपारपर्यंत लोन मिळेल. छान. आले. हा. अम्माचा फोन. हेलो. देखो, इस समय हम तुमसे ज्यादा बात नहीं कर पाएंगे, लेकिन हमारे जीते जी ये शादी नहीं हो पाएगी. हो सकता है हमें तुम्हारी मदद की जरूरत पड़े. तुम्हें मुंह मांगी कीमत देंगे हम, तुम तैयार रहना. पर मुझे करना क्या होगा? अरे वो हम तुम्हें वक्त आने पर बता देंगे. अच्छा, हम रखते हैं, कोई आ रहा है. हेलो हेलो. पटकेला वाटतं. माझी मुंह मांगी किंमत तर मी घेईनच. सॉरी हा, यावेळेला मी तुमची मदत नाही करू शकत, कारण शिव आणि गौरीचं लग्न होण्यातच माझा खूप फायदा आहे, खूप मोठा फायदा. वहिनी, लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस तू, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील.
अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.